नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, एखादा स्टॉक तुम्हाला बाय करायचा आहे आणि तुम्ही जॉब वगैरे करता आणि तुम्हाला कंटिन्यू मार्केट बघायला जमत नाही आहे, पण तो स्टॉक तुम्हाला बाय करायचाच आहे. तर त्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन असतात. एक तर आपण GTT ऑर्डर लावतो, ज्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. कारण ही ऑर्डर 1 वर्षासाठी व्हॅलिड असते. GTT ऑर्डरमध्ये आपण ऑर्डर लावून ठेवतो आणि आपलं कामाला लागतो आणि ती ऑर्डर आल्यानंतर आपल्याला कळतं. पण एखादा ट्रेडिंग करत असेल आणि त्याला जर एखादा समजा ब्रेकआउट शोधायचा असेल आणि तो ब्रेकआउट जर एखाद्या पर्टिक्युलर प्राईजला येणार असेल, तर त्या प्राईजचा अलर्ट आपण लावू शकतो आणि तो अलर्ट आल्यानंतर आपण तिथे तो स्टॉक लगेच जाऊन बाय करू शकतो. तर प्राईज अलर्ट कसा लावायचा हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण वॉचलिस्टवर जाऊया. ज्या पण स्टॉकमध्ये तुमचं ॲनालिसिस एकदम व्यवस्थित असेल त्या स्टॉकमध्ये तुम्ही अलर्ट लावणार आहे, बरोबर आहे. मग ते ॲनालिसिस कशा पद्धतीने करा, मी तुम्हाला प्रोसेस समजावून सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता. आता समजा मला इथे स्टॉक बाय करायचा आहे विप्रोचा. तर विप्रोचा स्टॉक बाय करायसाठी मला प्राईज अलर्ट लावायचा आहे. अलर्ट सेट करायचं आहे की ही पर्टिक्युलर प्राईज आल्यानंतर मला नोटिफिकेशन आलं पाहिजे आणि मग मी तो स्टॉक जाऊन बाय करणार. मी काय 24 तास इथे 24 तास ॲक्च्युली टेक्निकली चुकीचं आहे. 24 तास 6.5 तास आपल्याला कंटिन्यू मार्केट बघायला लागतं, ते काय मी बघू शकत नाही. मग आपल्याला स्टॉकवर सिलेक्ट केल्यानंतर इथे क्रिएट अलर्ट दिसतं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्रिएट अलर्टला गेल्यानंतर अलर्टचं एक नाव तुम्हाला द्यावं लागतं. तर मी स्टॉकचंच नाव देऊन टाकतो, किंवा तुमचा जो काही ॲनालिसिस असेल, जे काही प्राईज ॲक्शन ट्रेडिंग असेल, चार्ट पॅटर्न असेल, ते नाव तुम्ही इथे देऊ शकता. मी सध्या विप्रोज नाव देतोय. विप्रोचा माझा प्राईज अलर्ट असणार आहे. त्याच्यानंतर लास्ट ट्रेडेड प्राईज इथे सिलेक्ट करायची आहे. कशा पद्धतीने प्रॉपर्टी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. हाय प्राईजच्या वरती गेल्यानंतर, लास्ट प्राईजच्या वरती गेल्यानंतर, ओपन प्राईजच्या वरती गेल्यानंतर, इंट्राडे चेंज झाल्यानंतर, क्वांटिटी किती चेंज झाली आहे याच्याप्रमाणे, व्हॉल्यूम किती ट्रेड झालं आहे याच्याप्रमाणे, टोटल बाय क्वांटिटीप्रमाणे, ओपन इंटरेस्टप्रमाणे किंवा ओपन इंटरेस्ट डे हायप्रमाणे ज्या पद्धतीची प्रॉपर्टी इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, जो काही तुम्हाला सिग्नल इथे जनरेट करायचा आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे समजा जर एखादा ट्रेडिंग करणार असेल आणि ऑप्शन ट्रेडर असेल आणि त्याला जर अलर्ट लावायचा असेल, तर तो काय करेल की ओपन इंटरेस्ट वाढला तर मला नोटिफिकेशन आली पाहिजे, ओपन इंटरेस्ट डे हायला गेला तर मला नोटिफिकेशन आली पाहिजे, व्हॉल्यूम एखाद्या स्टॉकमध्ये जास्त झालं तर मला नोटिफिकेशन आली पाहिजे, लास्ट ट्रेडेड क्वांटिटी वाढली तर मला इथे नोटिफिकेशन आली पाहिजे. तर हे तुमच्या हिशोबानं तुम्ही लावू शकता. कशा पद्धतीने तुम्हाला इथं अलर्ट लावायचा आहे तो इथे सेट करू शकता. मी इथे लास्ट ट्रेडेड प्राईज वाढल्यानंतर मला इथे जनरेट झाला पाहिजे जो अलर्ट आहे असं इथे सेट करतोय. स्टॉक आपण इथे विप्रो सिलेक्ट केलेला आहे आणि इथे आपल्याला इज सिलेक्ट करायचं आहे. आता काय आहे की इथे याचा अर्थ मी सांगतो जरा. प्रॉपर्टी लास्ट ट्रेडेड प्राइस ऑफ विप्रो इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जे काय असेल ते प्राइस आपल्याला इथे व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचे, किंवा इन्स्ट्रुमेंट पण प्रोव्हाइड करू शकता तुम्ही. आता इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिलेक्ट करू शकता, ग्रेटर दॅन सिलेक्ट करू शकता, लेस दॅन इक्वल टू सिलेक्ट करू शकता, इक्वल टू किंवा लेस दॅन सिलेक्ट करू शकता. हे आपल्या ह्याच्यावर असतं की आपण कसं सिलेक्ट करायचं आहे. आता मला इथे पाहिजे आहे की जर स्टॉकची प्राइस 38.25च्या वरती गेली, म्हणजे इथे मी काय इथे सिग्नल दिलेला आहे की लास्ट ट्रेडेड प्राइस ऑफ विप्रो इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू 438.25. याच्या वर गेल्यानंतर मला इथे नोटिफिकेशन आलं पाहिजे, माझा अलर्ट ॲक्टिव्ह झाला पाहिजे, किंवा मला कळालं पाहिजे की प्राइस त्याच्यावरती गेली आहे. मग मी बाईंगचा विचार करणार किंवा सेलिंगचा विचार करणार. इथे तुम्ही व्हॅल्यू पण प्रोव्हाइड करू शकता किंवा पर्सेंटेज पण प्रोव्हाइड करू शकता. हा अलर्ट जोपर्यंत येत राहील तोपर्यंत नोटिफिकेशन ॲक्टिव्ह राहील, जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत. एकदा आल्यानंतर तो इनॲक्टिव्ह होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला नवीन अलर्ट लावावा लागेल. आता इथे इन्स्ट्रुमेंट पण सिलेक्ट करू शकता. इन्स्ट्रुमेंट जर सिलेक्ट केला तर कुठल्या स्टॉकच्या लास्ट प्राईज नंतर, म्हणजे इथे लास्ट ट्रेडेड प्राइस ऑफ विप्रो इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लास्ट ट्रेडेड प्राइस ऑफ इन्फोसिस. दोन्ही मॅच होत नाही आहेत. इन्फोसिस 1700 रुपये 1500 रुपये आहे, विप्रो 400 रुपये आहे. तर इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट नाही केलं तरी चालेल, त्यामुळे काय प्रश्न नाही. व व्हॅल्यू सिलेक्ट केली तर व्हॅल्यू काय आहे, 25च्या वरती गेल्यानंतर आपल्याला अलर्ट आला पाहिजे. तर क्रिएट आपण करायचं आहे. अलर्ट क्रिएट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अलर्ट जो आहे तो क्रिएट झालेला आहे. क्रिएट झालेला जो अलर्ट आहे तो आपल्याला इथे ऑर्डर सेक्शनमध्ये अलर्टमध्ये बघायला मिळेल. आता इथे आपण अलर्ट सिलेक्ट केलेला आहे की 438.25च्या वरती गेल्यानंतर मला इथे अलर्ट आला पाहिजे.
न्यू अलर्ट तुम्ही इथून पण लावू शकता आणि इथून पण सिलेक्ट करू शकता. आता अनेबल आहे हा, अनेबल नंतर तुम्ही एडिट करू शकता किंवा डिसेबल पण करू शकता. आता डिलीट पण करण्याचा ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळतो. अजून किती वेळा अलर्ट ट्रिगर झालाय? 0 वेळा ट्रिगर झालाय. ज्या वेळेला ट्रिगर होईल त्यावेळेला इथे किती वेळा ट्रिगर झाला हे दाखवलं जाईल. आता आपण परत जाऊया आपल्या वॉचलिस्टकडे आणि स्टॉकची काही प्राइस चालू आहे 438.15 चालू आहे. 25ला आपला अलर्ट जो आहे तो आपल्याला सिग्नल देणार आहे. जर येत असेल तर ठीक आहे, आपण थोडंसं नाहीतर मग एडिट करूया, थोडीशी वाट बघूया, नाहीतर मग अलर्ट एडिट करूया, कारण मला तुम्हाला पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून दाखवायची आहे. सो 25 गेल्यानंतर आपला अलर्ट काय होईल, इथे आपल्याला नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशनवर किंवा टॅब वापरत असेल तर टॅबच्या नोटिफिकेशनला येतं. त्याचबरोबर ईमेल येतो तुम्हाला. ईमेलद्वारेही तुम्हाला कळवलं जातं की तुमचा जो अलर्ट आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे किंवा ट्रिगर झालेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घ्यायला तयार होऊन जाता. आता इथे थोडासा वेळ लागतोय, आपण प्राईस थोडीशी चेंज करूया, म्हणजे एडिट करूया आणि इथे प्राईस आपण करूया 15. जर 15 केलं तर आपला लगेच अलर्ट काय होईल, इथे आपल्याला नोटिफिकेशन येईल. 15 झालं की आपल्याला नोटिफिकेशन येऊ शकतं, मेल येऊ शकतो किंवा नोटिफिकेशन. आता मी ह्या टॅबमध्ये नोटिफिकेशन ॲड केलेलं नाही आहे, म्हणजे ऑन केलेलं नाही आहे, कारण व्हिडिओ करताना थोडासा डिस्टर्ब होतो म्हणून. त्यामुळे इथे आपल्याला नोटिफिकेशन येणार नाही, पण मोबाईलवर नोटिफिकेशन मला इथे आलेली आहे आणि आपला जो अलर्ट आहे तो ट्रिगर झालेला आहे. आता ऑर्डरमध्ये जाऊन आपण बघूया की ट्रिगर झाला आहे का नाही. तर एकदा ट्रिगर झालेला, त्यामुळं काय रिफ्रेश केल्यानंतर हा डिसेबल झालेला आहे. आपली ऑर्डर जे आहे, ट्रिगर जे आहे तो 1 टाईम झालेला आहे. 12:10 तो ट्रिगर झाला. आत्ता 12:12 झाले. 12:12 क्रिएट कितीला केला आणि टायमिंग इथं हे झालेला आलेलं नाही आहे. क्रिएट 12:10 झाला आणि 2 मिनिटांना तो आपल्याला ट्रिगर झालेला इथं कळतोय. आता सेम अलर्ट तुम्हाला परत अनेबल करायचं असेल तर परत अनेबल करू शकता, प्राईस एडिट करू शकता. एकदा आपला हा अलर्ट काय झालेला आहे, आपल्याला अनेबल करून ॲक्टिवेट करून आपल्याला सांगितलेलं आहे की ट्रिगर झालेला आहे आणि अशा पद्धतीनेच तुम्ही अजून एक अलर्ट लावू शकता आणि अनेबलही त्याच प्राईसचा अलर्ट करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. सो ही पद्धत आहे प्राईस अलर्ट लावायची. कुठल्याही स्टॉकमध्ये कुठल्याही इंडायसेसमधून तुम्ही हा अलर्ट जो आहे तो लावू शकता आणि नोटिफिकेशन तुम्हाला आल्यानंतर जाऊन तुम्ही तो स्टॉक बाय किंवा सेल करू शकता. चार्ट पॅटर्न जे यूज करतात त्यांच्यासाठी खूप मस्त हे जे आहे ती प्रोसेस आहे, फीचर आहे. तुम्ही चार्ट पॅटर्नचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा अलर्ट इथे लावू शकता त्या प्राईजला आणि नंतर ते जाऊन बाय करू शकता. सो या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आय होप तुम्हाला अलर्ट कसा लावायचा झिरोदा ॲप्लिकेशनमध्ये हे कळालं असेल. व्हिडिओ पूर्ण कळाला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.